नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत, वाराणसीमध्ये पोहोचलेलो आहोत. सगळ्यात आधी 100 रुपीजची रिक्षा केली आणि त्या माणसालाच सांगितलेलं की हॉटेल चांगलं असेल ते बघ, कारण की आम्ही आधीच बुक नव्हतं केलेलं. सो रात्री आम्ही एक्सप्लोर करत होतो सगळे हॉटेल्स. गाईज, जर तुम्ही माझा उज्जैनचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे ही सीट जी इथे मी बसली आहे ती किती माझी फेवरेट असते. चायला आता मी पडू शकते, त्यामुळे मी नीट जरा पकडता येत नाहीये, पण ठीक आहे. घाट दिखा रहा आपको हाँ, वही घाट सामने है ना, उधर भी सुबह में पूरा आएंगे, पूरा भरा रहेगा पूरा. असे चांगले लोक भेटले ना की लोक हेल्प करतात. 2 रुपये लगेगा, लग जाएगा. तुम्ही मराठी बोलून दाखवा, लोक बघतील मग तुम्हाला. काहीतरी मराठी बोला, जय महाराष्ट्र बोला लोकांना. हा, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र पब्लिक. कसं आहे पब्लिक? राधाकृष्ण नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे करतोय, जे आहे शिवाला घाटवरती. आणि याचा पर डे होता 1500, जो आम्ही बार्गेन केलेला. सो बेस्ट रूम होता. हॅलो एव्हरीवन. इथे छान येतोय, इथे छान येतोय. तू लाईट लावली ना मागची. आहे आमचा बनारसमध्ये डे 1. आता आम्ही सांगतो कुठे आलोय, तर तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे स्टेशनवरनं, तुम्हाला समजलंच असेल की आम्ही आलेलो आहोत बनारसला. मी जे हे कापले होते ते आता फ्लिक्स मोठे झालेले आहेत, पार ते इथे आलेले आहेत, त्यामुळे तो क्यूटनेस पण हा गेलेला आहे. बट टुडेज आउटफिट इज दिस. आणि सुंदर सुंदर मुली सुंदर सुंदर ठिकाणी आता फिरायला जाणार आहेत. सो स्टे ट्यून. इकडे काय काय आहे, काय काय नाहीये, कसं कसं फिरलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू. माझे ब्लॉग्स असे नसणार आहेत की मी खूप इन्फॉर्मेशन देते, बिकॉज ते ब्लॉगला एवढा व्ह्यूज नाही जात. सो आम्ही फक्त फन जे जे काही करणार आहोत, इकडे काय काय आहे ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार. आता मी सकाळचा जोक सांगते. सकाळी 2 वाजता आम्ही पोहोचलो इथे, रूम बिग बुक केला आणि आमचा विचार होता की आजच आपण 80 घाटची आरती करू 5:30 वाजताची. आणि त्या डिस्कशन मध्ये 3:30 वाजले आणि 3:30 वाजता डिस्कशन क्लोज झालं की आता गप झोपून घेऊ, 11 वाजता उठू आणि नंतर फिरू. परत बोलली की नाही, आता 4 वाजता जायचं म्हणजे जायचं. आता तुम्ही काय बोलला? येत होते आणि एवढं कसं तरी होत होतं ना, वाट लागली असते. मी तिला हेच बेसिक गोष्टीत माझ्या छान नॉलेज मध्ये तिला समजावून सांगितलेलं की असं होऊ शकतं, पण नाही, मॅडम बोलल्या जायचंच. मग मी अडून बसली की नाही, आता तू थांब बोललीये ना, मग जायचं पण नाही. मग नाही, ही झोपून घेतलं सगळ्यांनी मग. आणि आता 11 वाजता आमची सकाळ झालेली आहे. आता पहिल्याच दिवशी लुटायला चालू केलेलं आहे. नुसतं कालभैरव मंदिरात जायचे आम्हाला 300-250 असे पैसे सांगतात, तरी पण आम्ही त्यातल्या त्यात 150ला लॉक केलंय. कारण आम्ही आता निघालेलो 11 वाजता आणि कालभैरवचं मंदिर 12 वाजता बंद होतं, हे आम्हाला आत्ता कळलंय जस्ट. सो आमचं होप्स आहेत की आज आम्हाला दर्शन मिळेल कालभैरवचं. हां, मिळेल. खूपच मोठी लाईन होती मंदिराच्या बाहेर, बट आम्ही ट्राय करत होतो की मंदिर बंद होण्याआधी आम्हाला दर्शन मिळावं. आणि इथे बरीच जाताना सुंदर सुंदर अशी मंदिरं आहेत, क्योंकि तेरे जैसे फ्लावर्स है ना यहाँ पे, इसीलिए. हाँ मित्रांनो, इथे इतकं भारी वाटतं ना, म्हणजे असं आम्हाला भूक पण लागली. आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही ॲक्च्युली, रात्रीपासून. बट एकदम गल्ली गल्लीवाली लाईन आहे, सो भारी वाटतंय, म्हणजे भूक नाही लागली आम्हाला, पण फील येतं. क्योंकि हाँ, गलियों गलियों में बहुत सारी मंदिर आहे, बहुत सारा घूमना है. आणि हिंदी पण ऐकावी लागेल, कारण की मी आहे आता बनारसमध्ये. पण इकडच्या लोकांना मी मराठी बोलायला लावते, त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन नका. हिंदी ऐका आमचं. हां, हिंदी घाणेरडंवालं मस्त हिंदी ऐका आमचं. निकिता दाखवते तेल. तर आम्हाला तिकडे सांगितलंय की स्वतःच्या कपाळाला लावा, अँटी क्लॉकवाईज 7 वेळा फिरवा. तर मॅडम बोलतात की देवाच्या कपाळाला लावून 7 वेळा फिरवायचं. आता कळलं आमच्या समोर एक बाप आहे, कारण की लोक सगळे मध्ये आलेत, मे बी ऑर मे बी नॉट.
Where हे are you? लोक असे आले For what you are standing here? Pick your shoes. Okay. Then why you didn't take it then? Forgot. Okay. मला हलक्यात घेत होतो. इंग्लिश आजोबा इज अ व्हेरी इंग्लिश मीडियम स्टुडंट. तर चला फक्त 2 मिनटं राहिलेत गाईज मंदिर बंद व्हायला. आम्ही आतमध्ये जाऊ द्या आणि मंदिर बंद होऊ दे, चालेल आम्हाला. प्लीज देवा प्लीज. असं हे लोक सारखं बोलत होते. 11ला मंदिर बंद होणार होतं, पण आमचं लिटरली 1 वाजता दर्शन झालं आहे. त्यामुळे असं काही तिथे मंदिर वगैरे बंद नव्हतं झालेलं. नंतर होतं, आय नो 4-5 वाजेपर्यंत बंद असतं, पण तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा जाल तेव्हा क्रॉस चेक करूनच जावा. हा सुंदर असा कालभैरव बाबांचा द्वार आहे. मंदिरामध्ये फोन आणि व्हिडिओज अलाउड होते म्हणून मग काढू शकले नाही, बट हे मंदिर आहे. आतमधला गाभारा असा दिसतो. कालभैरवला पण खूप फास्ट दर्शन होतं. त्यामुळे फोन आणि हे सगळं बघायला वेळच नसतो. देवाला बघायचं की हे सगळं बघायचं असा विषय. याला परत दिले म्हणजे तुम्ही नाही घेतलात ना तरी चालणार आहे. तिकडे मिळतं 20 रुपयाला वगैरे प्लेट मिळते. तुम्ही जेव्हा लाईनीत असतात तेव्हा अजिबात घेऊ नका. तुम्ही जर नवीन येत असाल आणि तुम्हाला कन्फ्युजन असेल इथे काय फिरायचं काय नाही जसं आम्हाला आहे, तर तुम्ही त्यांना लोकल जे लोक असतात ना, जे शॉपकीपर्स आहेत, त्यांना विचारू शकता की कुठून काय आहे आणि कसं फिरायचं काय फिरायचं. हा, ते लोक पण गंडवणारे असतात, पण तुम्ही गंडायचं नाही. आता आम्ही आलो आहे सिल्कच्या साड्या, बनारस साड्या बघायला कसं बनवतात कारखान्यामध्ये. मग लग्न झालं नाही आणि ढापाढापी चालू झाली. हे काय बरोबर नाही. तुझं काय थांब घेऊ दे. 500 एक्स्ट्रा घेत होती, घेऊ दे आता 1000. आता इथे 500 ह्याच्याकडनं कमी करणारच तू शाणे. 8000ची साडी आहे आणि बोलते सॅम कडनं 9000ला घेते, म्हणजे तिच्या नवऱ्याकडनं. कसं चोरतात यार. पण ह्याच्यामध्ये काय आहे, सगळं मशीन वर्क आहे का हे? परत बोला. डोंबिवली, ठाणे, पुणे, कल्याण. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. हा, Yes, ma'am. हा मुलगा एवढा चांगला आहे बिचारा, आम्हाला सगळं डिटेल मध्ये सांगतो. इस मंदिर में क्या क्या है बता फटाफट से. बहुत सा बड़ा मंदिर है ये, हाँ। ये महामृत्युंजय इसको कहा जाता है। अच्छा ये बहुत बड़ा मंदिर है, 112 शिवलिंग यहाँ पर है। अच्छा. यहाँ पे जो है धनवंतरी को अब आ गए हैं हम लोग। अब धनवंतरी को पे ये जल लिया जाता है, और जो घर बॉटल में लेके जाया जाता है उसमें बॉटल में धनवंतरी को लिए जल लिया जाता है। जैसे पेट में दर्द होता है, पेट में रोग होता है ना, इसी से पीने से सही जाएगा आपका। अच्छा. आप पी भी सकती हैं, उसको बॉटल में लेकर जा सकते हैं। धन्वंतरी व्हिडिओ घे. इसको ना ही विहीर खूप प्राचीन काळातली असल्यामुळे याचं जे पाणी आहे ते खूप इफेक्टिव्ह असतं आपल्या बॉडीसाठी. आपल्या पोटात दुखत असेल किंवा आपल्याला कुठलाही आजार नको असेल तर आय थिंक 46 दिवस कंटिन्यू याचं पाणी पियायचं असतं, एक घोट. या पूर्ण एका मंदिरात 112 शिवलिंग आहेत एकत्र. भारी ना. सो गाईज, आता आम्ही चाललोय गौरी केदारेश्वर मंदिरात. एंटर केल्यानंतर ही मस्त अशी 3D टाईप पिंड आहे जी बघून एकदम भारी वाटतं. त्यानंतर इथे फॉरेनर्सची यायची संख्या खूपच जास्त आहे. तुम्ही बघू शकता इकडच्या प्रत्येक मंदिरांमध्ये बरेचसे शिवलिंग आहेत जे भारी वाटतात. मित्रांनो, हिचा होणारा नवरा जाऊन जीव देईल एवढे फोटो काढते ही. मी नाही, इकडं हाताला तिकडं. हिचं कशात काय नाही, काय विषय नाहीये, पण ही पोरगी आहे ना, माझं लय बेकार सगळ्यांचं आहे. झालं ना की मी म्हणते माझा एक फोटो काढा. एक फोटो? ओके असते. ही एका आउटफिट वरती 50 फोटो काढते मोजून. मिरर तर 100 वेळा काढायचा असतो तिला मिरर मध्ये. ते झाल्यानंतर चहा सोबत फोटो.
बसताना फोटो, लोकेशन दिसली फोटो, ओनली फोटो. ओके, सो फायनली आम्ही घाटवरती पोहोचलेलो आणि ते बघून आम्हाला इतकं भारी वाटत होतं, कारण की व्ह्यू एक नंबर होता आणि फर्स्ट टाइम आम्ही असे घाट आणि गंगा नदी बघितलेली. सो त्याच्यानंतर आम्ही गेलो चालत चालत, कारण की आम्हाला जायचं होतं दशाश्वमेध घाटच्या आरतीसाठी. ह्या घाटचं साधं आम्हाला नीट नावही घेता येत नव्हतं तिथे, कारण खूप कन्फ्युजन होतं. जेव्हा आपण नवीन नवीन जातो तिथे बरेच असे घाट आहेत ज्यांची नावं खूप जास्त कठीण आहेत. ऑलरेडी 6 वाजले, अर्धा तास आहे आमच्यामध्ये, त्यात पण 10 मिनिटं. आमच्या तिघींमध्ये खूप कॉन्फिडन्स आहे. हरिश्चंद्र घाटला मणिकर्णिका घाट म्हणून बोलत होतो. मणिकर्णिका घाट, आणि इथे गल्ल्यांमधनं डेड बॉडी घेऊन जातात. लाईक लोक पाया पडतात आणि दुसऱ्या बाजूने डेड बॉडी जाते. तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत दशाश्वमेध घाटला. 6:30ला इथे आरती होते आणि आम्ही फेरीने येणार होतो, बट ते कॅन्सल केलं आणि गप चालतच आलेलो आहोत. फेरीनं आलो तर एक फायदा होतो की बोटीमधनं सगळा व्ह्यू बघायला मिळतो. मित्रांनो, सुंदर अशी आरती झाल्यानंतर आता आम्ही बनारसच्या गलिया आणि इकडचं शॉपिंग आणि मार्केट हॉल सगळं काय एक्सप्लोअर करतोय. आणि आता आम्ही चॅट खायला चाललोय. इथे 2 प्रकारचे चॅट्स आहेत, एक काशी आणि एक दीना. दीनाच ना, हां दीना. त्या दोघांमध्ये खूप कन्फ्युजन होतं. मला एकाने सांगितलं आप जा रहे हो तो दीना चॅट खाना, काशी चॅट मत खाना. तर आता आम्ही चाललोय, बघूयात काय होतंय. मी तुम्हाला टेस्ट करून सांगते, रिव्ह्यू देते. इथे एवढा दिवसभर गॉगल शोधत होती, आता इथे मिळालेत, पण गॉगल बघत असेल. पण तू हा घेऊ शकते. हा घेते ना, अशी काय तू? अरे तो चांगला आहे प्रतिमा. कुठला? चौक. ओके, सो आम्ही गेलेलो गदोलिया मार्केटला, म्हणजे तिथे पूर्ण बाजार भरतो किंवा मार्केट भरतं. आता तुम्ही विचार नाही करू शकत, म्हणजे इथे स्वस्त पासून महागापर्यंत सगळ्या गोष्टी होत्या. आपलं पुण्याचं FC रोड आणि मुंबईतलं बँड्रा लिंकिंग रोड मागे टाकेल इतकं भारी इथे शॉपिंगसाठी गोष्टी होत्या. विचार केलेला की असं असेल, थोडं गावरान असेल किंवा जास्त डेव्हलपमेंट नसेल. ओके, सो शॉपिंग करत करत आम्ही फायनली पोचलेलो आहोत काशी भंडार चॅटला. इथे इतकी गर्दी होती की बाबा 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 काय सांगू. त्यातल्या त्यात आम्ही 2 चॅट घेते मागवले. प्रतिमा येतच नाहीये भाई. फोन कर तिला. चॅट घेऊन आलो, तिच्या डोळ्यासमोर आलो तरी आमची वाट नाही तर काय. एवढं फेमस आमलं. या दोघींचं रिॲक्शन बघून मी ते टेस्ट पण नाही करणार, मी फक्त हे टेस्ट करणार आहे. आता आम्ही परत इकडचं चॅट ट्राय करायला आलोय, कारण की एक मुलगा आम्हाला बोललेला की इकडे भारी असतं. तर मित्रांनो, मन सोक्त खाऊन घेतलेलं आहे. खाताना मी अजिबात व्हिडिओ शूट केली नाही, कारण की तिथे स्पेस खूप कमी होता. बट काशी भंडार भांडणं पण केली हो, ते पण आहे, भांडणं पण केली. तिथे काशीला खाण्यापेक्षा दीनाचं चॅट मला खूप जास्त आवडलं. तिकडचं पालकवालं चॅट जे आहे, भजीवालं, ते वालं छान आहे. अजून समोसा चॅट चांगला आहे, आलू चॅट चांगला आहे.
खूप फेमस असल्यामुळे आम्ही ते पान खायचा डिसिजन घेतला आणि ते पान इतकं कडू आणि घाण होतं, मी उलटीच केली डायरेक्ट, कारण मला एकदम कसतरी झालं. मग गप्प जाऊन रूमवरती झोपून घेतलं. बाय.